हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, आनंदी या सिरियलमध्ये आता मोठा ट्विस्ट येताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्ही तर पाहिलंच आहे, प्रोमोमध्ये आनंदी जी आहे ती घर सोडून निघालेली असते. तर तुम्हाला त्यामागचं कारणही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर मित्रांनो, घरामध्ये जे काही झालं आहे त्या सगळ्यामुळे आनंदीला वाटत आहे की या सगळ्यात तिचाच दोष आहे आणि म्हणूनच तिने आता घर सोडण्याचा निर्णय घेतला. तर मग पृथ्वीने काय केले? पृथ्वीने स्वतः आनंदीला घरामध्ये वापस आणलेला आहे. तर नक्की पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत, स्किप न करता पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर घरामध्ये जे काही झालं त्याचाच विचार आनंदी करत असते. रात्र झालेली असते. आनंदीच्या डोक्यातून तो विचार काही जात नसतो. तिला वाटत असतं की माझ्यामुळे आणि मालक साहेबांच्या या नात्यामुळे जर मुलांमध्ये आणि त्या बापांमध्ये दुरावा येत असेल तर मला आता काहीतरी निर्णय घ्यायला हवा, असा आनंदी विचार करत असते. पण त्या विचारामध्ये तिला कळत नसतं की आता यावेळी मी काय करू. तर तेवढ्यातच तिथे छायाताई येते. छायाताईला इथे मालक साहेबांचा फोन मिळालेला असतो. ज्यावेळी मालक साहेब रागात होते त्याच वेळी बोलताना त्यांचा फोन तिथे खाली पडला होता आणि हे आनंदीच्याही लक्षात आलं नव्हतं. पण आता जेव्हा छाया मावशीला तो फोन मिळाला तर छाया मावशी लगेचच तो फोन घेऊन आनंदीकडे आल्या. तर त्यावेळी आनंदीला छाया मावशी बोलू लागल्या की आनंदीताई, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, काहीच पिला नाहीये, जरा स्वतःची काळजी घ्या. त्यावेळी आता आनंदी जी आहे ती बोलते की छाया मावशी, मी ठीक आहे, फक्त मुलांना काय लागतंय आणि काय नाही ते पहा. तर त्यानंतर आता इकडे आनंदी बोलते की छाया मावशी, तो फोन माझ्याकडे द्या, आता तो फोन मलाच कामी येणार आहे, असं म्हणत आता आनंदीने तो फोन घेतलेला आहे. त्यावेळी आनंदीच्या एक डोक्यात येतं आणि आनंदी जी आहे ती आता एक काम करते. आता इथे मालक साहेबांच्या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग करते, जी रेकॉर्डिंग मालक साहेबांना आणि पृथ्वीला ऐकवायची असते. कारण आता तिला तर स्वतः त्यांच्याशी बोलता येत नव्हतं. तिला मन मोकळं करता येत नसतं. तिच्या मनात काय आहे आणि मुलांना कसं समजावं याचा विचार तिच्या डोक्यात चाललेला असताना तिच्या डोक्यात हा विचार आला, जेणेकरून मी गेल्यानंतर तरी पृथ्वी आणि मालक साहेब ही रेकॉर्डिंग ऐकतील. तर त्याचनंतर आता इथे आनंदी जी आहे ती रेकॉर्ड करते की मालक साहेब, माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये खूप दुरावा आला आणि मला माहीत आहे या सगळ्यात पृथ्वीची आणि तुमची काहीच चूक नाही आहे. आपलं नातं जे आहे ते अशा पद्धतीने बनलं आहे, त्यामुळे आपल्या नात्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. तर आनंदीला पृथ्वीला हीच गोष्ट सांगायची असते की पृथ्वी, माझ्यामध्ये आणि मालक साहेबांमध्ये असं कुठलंही नातं नाही आहे. मी कधीही समिधाताईंची जागा वगैरे घेतली नाही आहे आणि मालक साहेबांनीही कधीही मला समिधाताईंची जागा दिलेली नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करू नका की आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे. ना आमच्यामध्ये प्रेम आहे, ना आमच्यामध्ये मैत्री आहे, ना आमच्या नात्यात कुठला गोडवा आहे. फक्त मालक साहेबांनी हे नातं समाजामुळे केलं होतं आणि मीही तेच स्वीकारलं आहे. त्यामुळे पृथ्वी, मला एवढंच म्हणायचं आहे की मालक साहेबांची यात काहीच चूक नाही आहे. मालक साहेबांनी हे नातं टिकवण्याचं काम फक्त समाजामुळं केलं आहे. तुम्हाला माहीत नसेल, पण आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे हे फक्त आम्हालाच माहीत आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे पृथ्वी की मी कधीही समिधाताईंची जागा घेणार नाही आणि घेऊ पाहतही नाही. तर त्याचनंतर आता आनंदी जी आहे ती बोलू लागते की हे बघ पृथ्वी, मला हे सांगायचं आहे की जर तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की माझ्यामुळे दुरावा निर्माण होत आहे तर मला कधीच हे आवडणार नाही आणि त्याचमुळे मी आता एक निर्णय घेतला आहे की मी हे घर सोडून जात आहे. तर आता आनंदीने अशा प्रकारची रेकॉर्डिंग त्या मोबाईलमध्ये करून ठेवलेली आहे. आनंदी जे काही बोलली आहे ते अगदी मनापासून बोलली होती. आनंदीला कधीच वाटत नाही की मालक साहेब आणि पृथ्वीमध्ये म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये माझ्यामुळे असा दुरावा यावा. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर आता इथे आनंदीने त्या छाया मावशींना आवाज दिला आहे. तर आता तिची रेकॉर्डिंग करून झालेली असते. छाया मावशीला आनंदी बोलते की छाया मावशी, मी यात जे काही रेकॉर्ड केलं आहे ते मी गेल्यानंतर तुम्ही मालक साहेबांना आणि पृथ्वीला दाखवा, त्यांना ऐकवून दाखवा. तर आता छाया मावशी जी आहे ती बोलते की आनंदीताई, तुम्ही काय करताय? तर त्यावेळी आनंदीताई जी आहे ती बोलते की मी जे काही करते आहे ना ते योग्यच आहे, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी एवढं करा, असं म्हणत आता छाया मावशी जी आहे ती बोलते की ठीक आहे आनंदीताई, असं म्हणत आता आनंदीने तो फोन छाया मावशीकडे दिलेला आहे. आणि त्याचनंतर आनंदी जी आहे ती आता हे घर सोडून निघालेली असते. आनंदीने स्वतःचं थोडंसं सामान घेतलं आणि
त्याचबरोबर आता एकदा घराला सगळीकडून पाहून घेतलं, एकदा मालक साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आनंदीने जे काही आहे ते मनातलं मालक साहेबांच्या समोर म्हटलं, मालक साहेब आत्ता इथून मागे माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना त्यासाठी प्लीज मला माफ करा, असं म्हणत आता ती तिथून मालक साहेबांच्या पाया पडून निघालेली असते. तर आता आनंदी घराबाहेर पडते. आनंदी बाहेर पडताना तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. आनंदीला खूप त्रास होत असतो. तिला माहीत आहे तिने या माणसांसाठी किती काय काय केलं आहे, तिने किती जीव लावला आहे या माणसांवर, आणि आज त्याच माणसांना सोडून जाताना तिला किती त्रास होत होता हे फक्त तिच्या एकट्या जीवालाच माहिती होतं. तर जेव्हा ती अंगणातून बाहेर जात होती त्याचवेळी तिचा पदर जो आहे तो तुळशीला लागला आणि तसाच अडकला त्या तुळशीमध्ये. तर त्यावेळी आनंदीच्या मनात येतं की या तुळशीला देखील वाटत नाही आहे की मी हे घर सोडून निघून जावं. यावेळी मला थांबायला तर इथे कोणीच नाही आहे, पण तुळशी मातेने देखील मला या पदराला धरून ठेवलं आहे, मला पदराला बांधून ठेवलं आहे. तर आता ती आनंदी जी आहे ती तुळशी मातेकडे हात जोडून म्हणू लागते की मला माहीत आहे तुलाही असंच वाटत असेल की मी हे घर सोडून जाऊ नये. मला माहीत आहे जेव्हा या घरात मी पाऊल ठेवला होता तेव्हा मी ठरवलं होतं की मी या घरची सुनेप्रमाणे सगळे काही कर्तव्य पूर्ण करेल, पण तसं झालं नाही. मी समिताताई जागेवर माझं स्थानही निर्माण करू शकले नाही, ना मला त्यांच्यासारखं काही जमलं, ना कुणाची मनही जिंकता आली. मला माफ कर. खरं तर मी खूप प्रयत्न केला, मी प्रयत्न करूनही माझा प्रयत्न जो आहे तो यशस्वी ठरला नाही, त्यासाठी मला माफ कर. आणि मला माहीत आहे जेव्हा मुलगी या घरात पाय ठेवते त्यावेळी लक्ष्मीच्या रूपाने ती या सासरच्या घरी आपलं स्वतःचं पाऊल टाकते आणि त्याच वेळी इथे असं मानलं जातं आता ही मुलगी एकदा सासरच्या घरी आली की इथली लक्ष्मी बनते, आणि एकदा की ती लक्ष्मी बनली तर इथून तेव्हाच परतते जेव्हा तिचा मृत्यू होतो. ती प्रेत बनून या घराच्या बाहेर पडते. पण मला माफ कर, मी आता तसं करू शकत नाही, मी इथे थांबू शकत नाही, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. जर माझ्यामुळे या घरातील नाती टिकत नाही आहेत, एकत्र येत नाही आहेत, तर माझा इथे राहून फायदाच काय आहे ना. त्यामुळे मी सगळे प्रयत्न करून देखील मला कुणालाही एकत्र आणता आलं नाही. त्यासाठी मला समिधाताईंची आणि तुझीही माफी मागायची आहे. त्यामुळे मला आता माफ कर आणि मला जाऊ देत, मी नाही थांबू शकत. एवढं बोलून आनंदीने आता तिथून जाण्यासाठी पाऊल पुढे टाकला आणि आनंदी जे आहे ते आता तिथून निघून गेली. तर आनंदीच्या डोळ्यात आणखीनही पाणी असतं. तर त्याचनंतर जेव्हा आनंदी घराबाहेर पडली त्यानंतर इकडे रात्रीच्या वेळी सगळेजण अजूनही झोपलेले नसतात, कुणालाही झोप लागत नसते, मुलं आणखीनही तिघेही जण जागेच असतात. त्यानंतर इकडे युगंधरला देखील आज झोप लागणार नाही असंच वाटत होतं. म्हणूनच आता युगंधर जो आहे तो खाली येतो. खाली आल्यानंतर आता इथे युगंधरला पाणी वगैरे प्यायचं असतं. तर युगंधरने पाणी पिलं आणि त्यानंतर आता पृथ्वी देखील तिथेच असतो. पृथ्वीही चक्रा मारत असतात आणि अचानकच त्या दोघांची समोर नजरानजर होते आणि दोघेही एकमेकांना क्रॉस होतात. तर पुढे आता इकडे ही जी काही छाया मावशी असते जिच्याकडे आनंदीने तो मोबाईल ठेवायला दिलेला असतो, तर आता तीही असा विचार करते की जर ही रेकॉर्डिंग ह्या दोघांना ऐकवली तर, असं म्हणताच आता युगंधरला त्या छाया मावशीने फोन आणून दिलेला आहे. मालक साहेब तुमचा फोन, असं म्हणताच आता मालक साहेब जे आहेत ते त्या छाया मावशीकडे पाहतात आणि तो फोन हातात घेतात. आणि त्यावेळी आता इथे छाया मावशी जी आहे ती मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब यात एक रेकॉर्डिंग आहे, ती तुम्हाला ऐकवायला सांगितली आहे आनंदीताईंनी. असं म्हणताच आता इथे पृथ्वी जो आहे तो ऐकतो. आनंदीताईने असं रेकॉर्ड का करून ठेवलं असेल असा पृथ्वी विचार करतो. आणि त्यावेळी आता इथे ही जी छाया मावशी आहे ती बोलते की प्लीज तुम्ही तेवढं पाहून घ्या. त्यावेळी आता मालक साहेब जे आहे ते रेकॉर्डिंग प्ले करतात. तर आता आनंदी त्यामध्ये जे काही बोलली होती ते सगळं इथे युगंधर आणि पृथ्वी ऐकू लागतात. खरं तर पृथ्वी थोडासा बाजूला असतो, पण पृथ्वीला हे ऐकायला येत असतं की रेकॉर्डिंगमध्ये आनंदी नक्की काय बोलते आहे. त्यावेळी आनंदीने जे काही बोललं पृथ्वीबद्दल आणि युगंधर म्हणजेच मालक साहेबांबद्दल ते सगळं काही दोघांनी ऐकलं. पृथ्वीला खूप वाईट वाटतं की आनंदीने असं रात्रीच्या वेळी घर सोडून जाणं योग्य नाही. म्हणजे ती एक मुलगी आहे आणि तिच्या सेफ्टीसाठी हे योग्य नाही आहे. घरामध्ये काही जरी झालं तरी अशा पद्धतीने बाहेर पडणं हे योग्य नाही आहे. त्याला आता आनंदीची काळजी वाटू लागते. हे सगळं करण्याची काय गरज होती असं आता त्याला झालेलं असतं. पृथ्वीने सगळं काही रेकॉर्डिंग ऐकलं आणि त्यानंतर तो स्वतःच घराबाहेर पडला. जसं की तो घराबाहेर पडला इकडे युगंधरला
माहिती नसतं. युगंधरला आता आनंदीची काळजी वाटू लागते. युगंधर लगेचच इकडे त्या शिर्केंना फोन करतो. शिर्के जे आहेत तेही आता झोपेतून उठतात आणि त्यावेळी आता शिर्के विचारू लागतात की काय झालं आहे मालक साहेब, एवढ्या रात्री फोन केला. तर आता मालक साहेब जे आहे ते शिर्केंना बोलू लागतात की शिर्के, आनंदी घरामध्ये नाही आहे, आनंदी कुठेतरी अचानकच निघून गेल्या आहेत. तर आता शिर्के जे आहेत ते बोलतात की ठीक आहे मालक साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो, इथेच आसपास कुठेतरी जवळ असेल, मी ताबडतोब जातो आणि बघतो. तर त्यावेळी आता मालक साहेब जे आहे ते बोलतात की ठीक आहे, आम्हीही इथे जवळपास पाहतो आहे तोपर्यंत. त्यानंतर आता मालक साहेब जे आहे त्या छायाताईला विचारू लागतात की तुम्हाला आनंदी काही सांगून गेली आहे का, ती नक्की कुठे चालली आहे, ती तिच्या घरी चालली आहे की कुठे काही. आता युगंधरला आनंदीची खूप काळजी वाटत असते आणि त्यामुळे आता युगंधर हायपर झालेला असतो. त्यानंतर आता ती छाया मावशी जी आहे ती बोलते की नाही मालक साहेब, मला आनंदीताईने यातलं काहीही सांगितलं नाही आहे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की हा मालक साहेबांचा मोबाईल आहे, तेवढं त्यांच्याकडे द्या आणि हे रेकॉर्डिंग ऐकायला सांगा. तर त्याचनंतर आता इकडे मालक साहेब जे आहेत अजूनही तोच विचार करत असतात की आनंदी कुठे गेली असेल. तोपर्यंत हा पृथ्वी, त्याला अजिबात धीर धरला नाही. पृथ्वी जो आहे तो आनंदीला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो आणि इकडे आता पृथ्वीची बहीण आणि पृथ्वीचा लहान भाऊ ते देखील आनंदीच्या काळजीत असतात. खरं तर त्यांना आनंदीचा खूप राग असतो, पण तरी देखील रात्रीच्या वेळी असं आनंदीने एकटीने बाहेर पडणं त्यांना आवडलेलं नसतं, कारण तिला दिसतही नाही, तिची काळजी वाटू लागते. तर आता इथे पृथ्वीचा लहान भाऊ आणि बहीण मिताली एकमेकांशी बोलत असतात की असं रात्रीच्या वेळी कुणी जातं का घर सोडून, काय करावं, काय म्हणावं या मुलीला, आपल्याला सतत दिसतही नाही आहे. तर त्यावेळी आता इथे पृथ्वी घराबाहेर पडलेला असतो आणि तिला इकडे तिकडे शोधत असतो. तर त्याचनंतर आता इकडे मालक साहेब जे आहेत तेही खूप काळजीत असतात. त्यांना आनंदीची खूपच जास्त काळजी वाटू लागलेली असते. मालक साहेब जे आहेत ते सारखे शिर्केंना फोन करून विचारत असतात की काय झाले, काही शोध लागलाय का आनंदीचा. पण इकडे शिर्केंना अजूनही आनंदी सापडलेली नसते. तर आता इकडे पृथ्वी जो आहे तो पुढे जाऊन पाहतच असतो. तर पृथ्वीला आनंदी रोडने चालताना दिसत असते. एका साईडने आनंदी चाललेली असते आणि आता पाऊसही सुरू झालेला असतो. आनंदी पावसामध्ये भिजलेली असते. त्याचवेळी आता पृथ्वी तिच्यापर्यंत जातो. तिच्यापर्यंत गेल्यानंतर तो आनंदीला आवाज देतो की आनंदी थांब तिथेच, असं म्हणताच आनंदी तिथेच थांबते. त्यावेळी आनंदीलाही कळतं की हा पृथ्वीचा आवाज आहे. त्यावेळी आता आनंदी तिथेच थांबते. आनंदी त्याला मिळताच पृथ्वी तिच्यावर ओरडू लागतो की काय आहे हे असं वागणं असतं का, हे बघ रात्र झाली आहे आणि रात्रीच्या वेळी अशी एकटी कुठे निघाली आहेस, चल आताच्या आता माझ्या बरोबर चल. त्यावेळी आता आनंदी बोलते की नाही पृथ्वी, मी आता पुन्हा त्या घरी येणार नाही. जर माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये फूट पडत असेल तर मला तिथं येणं योग्य नाही आहे. त्याचमुळे मी हा निर्णय घेतला आहे. त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की तुम्हाला जर वाटत असेल की मी त्या घरात पुन्हा यावं तर माझी एक अट मान्य करा. तर त्यावेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की बोल, काय आहे तुझी अट. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती पृथ्वीला बोलते की तुम्ही जर तुमच्या बाबांना माफ केलं तर मी त्या घरामध्ये यायला तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बाबांना एकदा माफ करून टाका. त्यावेळी पृथ्वी जो आहे तो बोलतो की एवढी रात्र झाली आहे आणि तुला हे पडले, चल ठीक आहे, मी मान्य करतो तुझी अट, तर चल माझ्याबरोबर चल, असं म्हणत आनंदी त्याच्यासोबत जायला निघते. त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की पृथ्वी, मला एक सत्य तुम्हाला सांगायचं आहे. मला दिसत नाही हे मालक साहेबांना माहिती नाही आहे, मी आंधळी आहे हे त्यांना माहीतच नाही आहे. तर त्यावेळी आता इथे हा पृथ्वी जो आहे तो बोलतो की ठीक आहे, चल तू आत्ताच्या आता माझ्याबरोबर चल, असं म्हणत आता पृथ्वीने आनंदीचा हात पकडला आहे आणि तो तिला घरी घेऊन येत आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.